नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील पदभरती बीड याचे जाहीर प्रकटन आलेले आहे। म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना सांगायचे आहे मला की बीड परळी जो काही कार्यालय आहे, या बीड परळी कार्यालयाचा निकाल जाहीर झालेला आहे। लक्षात असू द्या, हा प्रत्येक तालुक्याचा निकाल जो काही आहे, हा प्रत्येक तालुक्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। तरीही सर्व विद्यार्थ्यांनी आपण पाठीमागे एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओवरती जाऊन त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचे निकाल पाहायचे आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देतो। निकाल कसा पाहायचा, निकाल कसा पाहावा, निकाल कसा पाहावा याची जी काही लिंक आहे, ही लिंक सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे। आता याच्यामध्ये बघूया काय काय म्हटले त्यांनी। बघा, उपविभाग परळी वैद्यनाथ अंतर्गत रिक्त असलेली पोलीस पाटील पद भरतीची लेखी परीक्षेनुसार मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार मुलाखती अंती तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे। आता हे म्हणतात की तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी आहे, बरोबर आहे, कारण या निवड यादीच्या नंतर तुम्हाला काही अजून स्टेप आहेत, या अजून स्टेप तुम्हाला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत। लक्षात असू द्या, कारण इथे फक्त तुमचे लेखीचे मार्क झालेले आहेत आणि तोंडीचे मार्क झालेले आहेत, बरोबर आहे। यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलंच आहे, जवळपास 80 ते 90% भाग तुमचा पूर्ण झालेला आहे। आता राहिलेला फक्त 20% जो भाग आहे तो तुम्हाला बघायचा आहे। यांनी काय काय दिलेलं आहे इथे खाली पाहू शकता। यातील ज्या उमेदवारांच्या नावासमोर शेरा रकान्यातील प्रोव्हिजनली सिलेक्टेड असे लिहिलेलं आहे, त्यांची निवड ही निवड तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांचे पोलीस विभागामार्फत चारित्र्य प्रमाणपत्र, आता लक्षात असू द्या, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे या विद्यार्थ्यांचं पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी पत्र होणार आहे। म्हणजे तुमच्या पाठीमागेच तुम्हाला माहित नसताना तुमचं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे, पडताळणी प्रमाणपत्र आहे, हे तुम्हाला काय करण्यात जाणार आहे, तपासलं जाणार आहे। हे लक्षात असू द्या, कारण तुम्ही इंटरव्ह्यूला जात असताना जे घेऊन गेलेला आहात, हे कोणतं घेऊन गेला होतात, तर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूला जात असताना, तोंडी परीक्षेला जात असताना तुम्ही तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस विभागाचं घेऊन गेला होतात, मात्र ते फक्त एकाच महिन्याचं होतं, त्याच्यावरती तुम्हाला फक्त तोंडी परीक्षा देण्यात आलेली होती। आता तुम्हाला जे काही घेऊन जायचं आहे, हे घेऊन जात असताना लक्षात असू द्या, म्हणजे याची तुमच्या पाठीमागेच तुमची काय केली जाणार आहे, पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर महत्वाचं म्हणजे वैद्यकीय तपासणी। आता ही तुमची वैद्यकीय तपासणी तुम्ही तिथे नेली, परंतु आता ही तुमची वैद्यकीय तपासणी कुठे केली जाणार आहे, तर सिव्हिल हॉस्पिटल जे असेल, सिव्हिल हॉस्पिटल जे असेल, म्हणजेच ते आपण असं म्हणूयात की बीड ठिकाणी असेल, अलग लक्षामध्ये बीड जिल्ह्याचं, त्या बीड जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमची तपासणी केली जाणार आहे, वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। तुम्हाला स्पेशली वेळ दिला जाईल आणि तिथे तुमची तपासणी केल्याच्या नंतर तुमच्यामध्ये जर समजा काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, तर इथे सुद्धा तुम्हाला इथं निग्लेक्ट किंवा तुम्हाला इथून बाहेर काढलं जाऊ शकतं। दुसरी गोष्ट, लहान कुटुंबाची पडताळणी, तुमचे जे काही नियमानुसार जो काही त्यांनी नियम घालून दिलेले आहेत जाहिरातीमध्ये, त्याची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे। तसेच पोलीस पाटील वारस असल्यास त्याची पडताळणी, आणि मग काही लोकांनी पोलीस पाटीलचा वारस आहे, त्यातून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तर अशा लोकांची सुद्धा इथे काय केली जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे, पडताळणी केली जाणार आहे। हे लक्षात असू द्या। या पद्धतीची ही जाहिरात किंवा या पद्धतीचं हे जाहीर प्रकटन त्यांनी दिलेलं आहे। तर हे आहे तुमचं महत्वाचं, अतिशय महत्वाची जी काही बाब आहे ही आपल्याला सांगायची होती। आता याच्यामध्ये पुढे पण काय त्यांनी म्हटलेले बघा। आता त्यानंतर तुमचे जे काही प्रमाणपत्र आहेत, ह्या प्रमाणपत्राचं सुद्धा काय केलं जाणार आहे, पडताळणी केली जात असते। म्हणजे जात प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिलियर असेल, EWS असेल, म्हणजे ज्या लोकांनी त्यातून फॉर्म भरलेले आहेत या लोकांची सुद्धा त्यामध्ये पडताळणी केली जाणार आहे। तसेच माजी सैनिक, गृहरक्षक दल, म्हणजे ज्याला आपण होमगार्ड म्हणतो, अशा लोकांनी जे काही कालावधी पूर्ण केलेला असेल या लोकांची सुद्धा तिथे तपासणी केली जात असते। हे पण महत्वाचं आहे। त्यानंतर अंतिम निवडीसाठी पोलीस पाटील निवड समिती उपविभाग परळी वैद्यनाथ यांचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व अधिकार समिती राखून ठेवी। आणि हे जे काही असं त्यांना आढळलं
तर यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅन्सल केलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी असणारी यादी असेल मुलांची त्या यादीनुसार त्यांचे निकाल जाहीर केले जातील. पुढं, ज्या गावातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार हे समान गुण धारण करीत असल्यास त्यांच्या नावासमोर शेरा रकान्यातील रिझर्व ड्यू टू सिमिलर मास अशी नोंद करण्यात आलेली आहे. अंतिम निवड गृह विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार दिनांक 20/8/2014 अन्वये करण्यात येईल. म्हणजे आता काही काही गावामध्ये असे विद्यार्थी असतील की ज्यांना सारखे मार्क मिळालेले आहेत. मग यांच्या सारख्या मार्कासाठी तुम्हाला ज्या काही अटी लागून दिलेल्या असतील 22/8/2014 जो काही निर्णय आहे शासन निर्णय यानुसार जे काही त्याच्यामध्ये त्यांनी अटी दिलेली असतील त्या अटीनुसार म्हणजे त्याचं शिक्षण असेल, त्याचं वय असेल किंवा त्याची कास्ट असेल किंवा त्याच्याकडे असणारं आरक्षण असेल, या सर्व बाबींचा विचार करून त्याची निवड अंतिम केली जाईल. सदरील यादीतील ज्या उमेदवारांच्या नावासमोर रकान्यात प्रोव्हिजनली सिलेक्टेड आणि रिझर्व ड्यू टू सिमिलर मार्क्स असे नमूद केलेले आहे त्या उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांची व जाहिरातीतील अटी शर्ती पूर्तता केल्यानंतर नियुक्तीचे आदेश पारित करण्याची कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वात महत्त्वाचं आहे, ज्या लोकांचे सिलेक्शन झालेले आहेत, प्रोव्हिजनली सिलेक्शन म्हणतात ते, त्यांचे पुन्हा पूर्ण कागदपत्र जे आहेत हे सर्व कागदपत्र पडताळणी केले जातात आणि त्याच्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाते, हे लक्षात असू द्या. आता इथे बघू शकता आपण की कशा पद्धतीनं तुम्हाला हे मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. जालन्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर तोंडीचे सुद्धा मार्क त्यांनी डिस्प्ले केलेले होते आणि लेखीचे मार्क पण डिस्प्ले केलेले होते. परंतु हे प्रत्येक समिती, तिथल्या जो काही समिती आहे या समितीचेच निर्णय असतात, त्या पद्धतीने ते त्यांचे गुण देत असतात, हे लक्षात असू द्या. यांनी इथे तसं केलेलं नाही. यांनी इथे तुम्हाला दिसतंय टोटल मार्क्स एकदाच दिलेले आहेत. मग जे विद्यार्थी ज्या गावातून पात्र झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता हे सगळे परळी तालुक्यातील आहेत, त्यांचे रोल नंबर्स आहेत, त्यांचे नाव आहेत, त्यांनी कुठून फॉर्म भरलेला हे आहे आणि त्यांची कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीसाठी ते निघालेले होते फॉर्म त्यासाठी, आणि त्यांच्या समोर लिहिलेलं आहे प्रोव्हिजनली सिलेक्टेड. म्हणजेच हेच कॅन्डिडेट जे आहेत, या कॅन्डिडेटला तिथे त्यांनी काय केलेलं असेल, इंटरव्ह्यूला बोलवलेलं असणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि याची लवकरच यांची जी काही तारीख आहे ही तारीख सुद्धा लवकरच जाहीर केल्या जातील, जेव्हा सगळे निकाल जे आहेत, आत्ताशी फक्त परळीचा निकाल आलेला आहे, बाकीचे निकाल अजून बाकी आहेत. विद्यार्थ्यांनो, सगळे निकाल आल्याच्या नंतर शक्यतो यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असेल आणि त्याच्यानंतर हेल्थ सर्टिफिकेट म्हणजेच याला आपण काय म्हणतो प्रमाणपत्र जे असेल आरोग्य प्रमाणपत्र, याच्यासाठी पडताळणीसाठी त्यांना डिस्ट्रिक्टला पाठवलं जाईल. कारण हे प्रत्येक तालुक्यातील गावं जी आहेत या गावाची ही यादी आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीने सगळी गावं दिलेली आहेत. ही यादी कशी डाउनलोड करायची, कुठून डाउनलोड करायची आणि या सगळ्या याद्या जे काही आहेत ह्या याद्या तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहेत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता भाग राहिलेला आहे तो म्हणजे महत्वाचा भाग, की तुम्हाला यांच्यामध्ये महत्वाच्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहेत की हा निकाल अंतिम नाही, कारण यामध्ये अजून तुम्हाला तुमचे कागद पडताळणी पूर्णपणे होत असते. त्यानंतर तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र हे सुद्धा त्यांनी तिथे पडताळणी होणार आहे. आणि त्यानंतर हेल्थ सर्टिफिकेट जे काही आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे महत्वाचं आहे. आणि ह्या सर्व जे काही आहे ह्या सर्व कुठे होणार आहेत तर ह्या बीड डिस्ट्रिक्टला जो काही आहे त्यांनी एक हॉस्पिटल्स तुम्हाला दिलेलं असेल, इथे तुमची सर्व पडताळणी आणि जिथून तुमची जाहिरात आलेली आहे इथे तुम्हाला बोलवलं जाईल आणि याची तुमची काय केली जाईल, पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला अंतिम ऑर्डर दिल्या जातील, हे लक्षात असू द्या. परंतु यामध्ये ज्यांचे प्रोव्हिजनली सिलेक्टेड नाव आलेले आहेत यांचे जवळपास 80% सिलेक्शन जे आहेत ते फायनली आहेत. फक्त त्यांना जे काही 20% आहे त्यामध्ये फक्त त्यांचे पडताळणी प्रमाणपत्र जे आहेत जशी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीनुसारच असायला पाहिजेत, नसतील तर त्यांची जी काही सिलेक्शन झालेली प्रोव्हिजनली सिलेक्टेड मेरिट लिस्ट आहे ती सुद्धा काय केली जाऊ शकते, बाद केली जाऊ शकते किंवा त्यांना तिथे थांबवलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर असणारे जे काही पुढील कॅन्डिडेट आहेत ज्यांच्यामध्ये मार्क्स मिळालेले आहेत
अशा लोकांसाठी बोलवलं जाऊ शकतं. त्यानंतर महत्वाचा निकाल, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गावामध्ये एकही उमेदवार मिळालेला नाही, त्या गावामध्ये नवीन जाहिरात येईल हे लक्षात असू द्या. कारण ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात पुन्हा जेव्हा केव्हा पोलीस पाटील पदभरती नवीन होईल तेव्हा ही जाहिरात तुमची जी आहे ती पुन्हा एकदा सुटेल. त्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला, जे विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही किंवा असे कुठलेच पात्र झालेले नाहीत, सगळे अपात्र उमेदवार असतील तर तिथे कुणालाही शासन जाहीर करणार नाही किंवा तिथली समिती त्यांना जाहीर करणार नाही. त्यासाठी नवीन जाहिरात येईल आणि ही नवीन जाहिरात कधी येईल? नवीन पोलीस पाटील पद भरती जेव्हा होईल तेव्हा ती जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे फॉर्म भरता येतील. लक्षात असू द्या. आता बाकीचे राहिलेले जे काही प्रमाणपत्र आहेत, ही प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायची आहेत आणि त्यानंतर तुमचे फायनली सिलेक्शन जे आहे ते फायनली सिलेक्शन पूर्ण होतील. ही फक्त आपण परळी विभागासाठी बघत आहोत. अशा बाकीच्या सर्व तालुक्याच्या ज्या काही जाहिराती आहेत, पूर्ण सिलेक्शन झालेल्या PDF ज्या आहेत ह्या सुद्धा लवकरच आपल्या या ग्रुपवरती किंवा वेबसाईटवरती मिळतील. त्यावरती तुम्ही जाऊन त्या डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.